चालू वर्षाचं कर्ज सोडून जुन्या माहिती मागितल्या होत्या. आम्ही त्यांना विनंती केली का चालू वर्षाचं कर्ज सुद्धा तुम्ही मागितलं पाहिजे, चालू वर्षाचं कर्ज सुद्धा तुम्ही माफ केलं पाहिजे. कारण फडणवीस साहेब हे वारंवार सांगत होते का दुष्काळातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. दुष्काळातला शेतकरी सुटावणे एवढ्या अपेक्षा. यामध्ये स्पष्टता नाही आहे कुठल्या वर्षाचं कर्ज माफ केलं जाईल किंवा कुठपर्यंत माहिती 2026 पर्यंत ज्या नोटीस मध्ये मी वाचलं 2026 पर्यंत. थकीत कर्जदारांचं कर्ज कशा पद्धतीने सरकार माफ करायला पाहिजे, तुम्ही कशी काय भूमिका घेतली? माझं म्हणणं आहे गरीब शेतकरी कुठलाही सुटू नये आणि सरसकट सगळा शेतकरी घेतला पाहिजे. सरकारला पुन्हा एकदा कर्जमाफीची आठवण व्हावी यासाठी तुम्ही पदयात्रा काढणार आहे. कशा स्वरूपाची ही पदयात्रा असेल? त्यासाठीच मी पत्रकार परिषद घेतलेली आहे, तिथे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो. नक्कीच थोड्या वेळात का होईना बच्चूभाऊंची पत्रकार परिषद सुरू होईल आणि पदयात्रेच्या संदर्भात ते संपूर्ण माहिती देणार आहेत. मात्र 30 जूनच्या आत सरकारनं कर्जमाफी करावी अशीच भावना बच्चूभाऊ